प्रशांत तांबेंसह सहकारी जालन्याकडे रवाना. आमदार गायकवाडांना इशारा. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप नोंदवत संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत तांबी यांना शिवीगाळ केल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि त्यानंतर कम्युनिस्ट पक्षासह प्रशांत तांबी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची घोषणा केली. आज बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनासाठी प्रशांत तांबी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी हे बुलढाण्यात येत असतानाच चिखली पोलिसांनी त्यांना एका हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलं. मात्र आपण बुलढाण्यात जाणार अशी आक्रमक भूमिका प्रशांत तांबी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली आणि थेट हॉटेलमधून बाहेर पडत चिखली शहरामध्ये रखरखत्या उन्हात भर रस्त्यात पुस्तकाचे वाचन आणि घोषणाबाजी सुरू केली. याच दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि आता त्यांना कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले आहे. बुलढाणा पोलीस जालन्यापर्यंत बंदोबस्तात त्यांना घेऊन जाणार आहे. सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांना वंदन करून हे सर्वजण कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. आमदार संजय गायकवाड यांना मी पुन्हा एकदा हा संदेश देतोय की इथून पुढे कोणत्याही लेखकाला, प्रकाशकाला फोन करताना त्यांनी पुस्तक वाचलं पाहिजे. ते कोणत्याही विचारधारेचं असू दे, ते त्यांच्या विचार म्हणजे भारतामध्ये अनेक विचारधारा आहेत. आंबेडकरवाद आहे, मार्क्सवाद आहे, हिंदुत्ववाद आहे, सावरकरवाद आहे, अशा अनेक विचारधारा आहेत. त्यामुळे ते कोणत्याही विचारधारेचं पुस्तक असू दे, आपल्याला जर त्या पुस्तकाबद्दल ऑब्जेक्शन असेल तर अगोदर ते आपण वाचलं पाहिजे. कारण की टीका जर करायची असेल तर वाचल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मी आता कन्फर्म मला माहित नाही, मी असं ऐकलं की ते भवानी मंडपामध्ये येणार आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करायला. अगोदर मी कन्फर्म करतो, पण जर ते खरोखर येणार असतील तर तिथं आम्ही त्यांचं स्वागत आहे. कारण की पुस्तक वाचल्यानं माणसाचं चांगलं होतंय. कारण की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. अन्याय आता आमच्यावर जो झालाय, जो माझ्यावर झालाय, तो संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे ते आता पुन्हा नव्यानं मला सांगायची गरज नाही. इथे येऊन पुन्हा अन्याय झाला. हो, इथे येऊन पुन्हा अन्याय झालाय. पण ठीक आहे, कायदेशीर मार्गाने आम्ही त्यांच्यावर जी कलम पडायला पाहिजेत ती सर्व कलम आम्ही दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही. कालच असीम सरोदेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि त्यांनी जवळजवळ अर्धा तास हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं यांच्यावर ही कलम का दाखल होतात. त्यामुळे न्यायाची बाजू आमची आहे. त्यामुळे आमचीच लढाई, आमचाच लढाईत विजय होणार. पोलिसांनी तुमचं आंदोलन दडपलं असं वाटत नाही? हा, ते वाटायचं वगैरे काय नाही, दडपलं हे आता संपूर्ण महाराष्ट्र पाहतो.